नमस्कार, सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज 26 जानेवारी निमित्त एक दमदार भाषण पाहणार आहोत। तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार। देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व थोर महापुरुषांना प्रथम वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। सर्वांना माझा नमस्कार। आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे, आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली। त्याच वेळी 26 जानेवारी 1949 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले। या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले। 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती। सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा। या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 26 जानेवारीलाच साजरा केला जात होता। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला। ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी तो तयार केला। 26 जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला। तेव्हापासूनच आपला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला। 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:18 भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला। त्यानंतर बरोबर 6 मिनिटांनी 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली। या दिवशी तिरंगा फडकवण्याबरोबरच राष्ट्रगीत गायले जाते। आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो किंवा त्याचा भाग बनत असतो। चला आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करू की आपणही आपले कर्तव्य पार पाडू आणि येणाऱ्या पिढ्यांचे चांगले भविष्य घडवू। भारताला एक मजबूत राष्ट्र बनवू। आपण मिळून एक मजबूत भारत घडवू। सर्व नागरिकांना संविधानाची जाणीव करून देऊ आणि सर्वांना समानतेने जगण्याची संधी देऊ। गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, ग्लोबल वॉर्मिंग, असमानता इत्यादी सामाजिक समस्यांबद्दल आपण जागरूक असले पाहिजे, जेणेकरून ते पुढे जाण्यासाठी सोडवता येईल। माझ्या 2 शब्दाला विराम देत एवढेच म्हणेल की तिरंगा आमचा भारतीय झेंडा, तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू। प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अशाच नवीन दमदार भाषणासाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।
धन्यवाद.